उन्हाळा म्हटलं की आपली लगबग चालू असते ती उन्हाळी वाळवणाची. अनेक पदार्थ आपण बनवले जातात. वर्षभर आपण ते खात असतो. तर आज आपण अशाच उन्हाळी वाळवणामधली सगळ्यांना आवडणारी खुसखुशीत अशी 1 किलो तांदळाच्या पिठाची पांढरं शुभ्र पापडी कशी बनवायची ही रेसिपी बघतोय. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला पटकन सुरुवात करूया. इथे मी तांदूळ घेतलेले. सगळ्यात पहिले तांदूळ चांगलं 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं. रेशनचं तांदूळ घेतलेले आणि सावलीलाच ते वाळवून घ्यायचं. उन्हामध्ये तांदूळ अजिबात वाळवायचं नाही, नाहीतर पापड्या कडक येतील. सावलीला फॅन खाली वाळवून घ्यायचं. गिरणीवरून दळून आणायचं. त्यानंतर एक वाटी घ्या आणि वाटीने तांदूळ असं पीठ आपलं असं हलकं असं दाबायचं आणि प्रमाण मोजून घ्यायचं. आता किती आपल्याला प्रमाणात बनवायचे आहे तेवढ्या पिठाचे आपण इथे बनवू शकतो. तर इथे आपल्या 3 वाट्या मी इथे घेतलेल्या आहे. 1 किलो तांदळाच्या पिठाच्या 3 वाट्या. वाट्या जरासं मोठ्या असल्यामुळे 3 भरलेल्या आहे. आता पाण्याचं प्रमाण आपल्याला यामध्ये कसं घ्यायचं, 1 वाटी जर तुम्ही पीठ घेतलं तर 2 वाट्या पाणी घ्यायचं. म्हणजे एका वाटीसाठी 2 वाट्या पाणी असं वापरायचं. तर मी इथे 6 वाट्या पाणी घेतलेले. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला पापड खार घालायचा आहे. 1 चमचा जिरी आणि 1 चमचा ओवा आणि 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. गॅसवरती आपल्याला कढई ठेवून घ्यायची. पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. आता आपण यामध्ये जिरी, ओवा ते घातल्यामुळे जरासा पापड्यांचा कलर पिवळसर येऊ शकतो. कारण पाण्याचा कलर तुम्ही बघितला असेल थोडासा पिवळसर आलेला. पाण्याला उकळी आली की उकळत्या पाण्यामध्ये हे पीठ जे आपण तांदळाचं घेतलेले ते या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हटवून घ्यायचं. झाऱ्याने हटा किंवा लाटण्याने हटलं तरी चालेल. आणि 10 मिनटं बारीक गॅस करून उकड आपल्याला इथे चांगली शिजवून घ्यायची. आता इथे तुम्ही बघू शकता उकड छान अशी आपली मुरली गेलेली, व्यवस्थित अशी शिजली गेलेली. आता परातीमध्ये आपल्याला उकड काढून घ्यायची. मॅचर घ्या किंवा तांब्या असेल तर तांब्या घ्या आणि उकड त्याने आपल्याला अशी चांगली मऊसूद अशी फोडून घ्यायची. उकड फोडून घेतली की याचे असे छोटे छोटे गोळे बनवा. आपल्याला ह्याला काय करायचं, परत एकदा उकडून घ्यायचं. जसं आपण मोदक उकडतो ना तसंच आपल्याला हे उकडून घ्यायचे. तर छोटे छोटे असे मी इथे गोळे बनवून घेतलेले आणि चाळणी घ्या आणि चाळणीवरती हे गोळे असे ठेवून घ्या. आता इथे मी परत त्याच कढईमध्ये ज्याच्यामध्ये आपण उकड काढली त्यामध्येच थोडंसं पाणी घातलं. त्यावरती चाळणी ठेवा, गॅस बारीक करा आणि 10 मिनटं किंवा 15 मिनटं आपल्याला हे चांगले उकडून द्यायचे. तर इथे बघू शकता बोटं आतमध्ये शिरतात ते, म्हणजे व्यवस्थित आपले हे उकडले गेलेले. आता हे काढून घ्या परातीमध्ये. परत आपल्याला हे गोळे इथे काढून घ्यायचे आणि परत हे गोळे आपल्याला इथे चांगले फोडून घ्यायचे. आता इथं मात्र आपल्याला चांगलं असं मळून 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 असं एकदम मऊसूद आपल्याला हे पीठ करायचं. आता हे गरम असल्यामुळे आपल्याला हाताने मळता येणार नाही आहे. त्यासाठी काय करायचं, एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या, पिशवीत पीठ घाला आणि मग इथे चांगलं 10 मिनिटभर किंवा 5 मिनिट म्हणजे तुम्हाला जमेल तसं पीठ जसं मऊ होईपर्यंत मळून घ्या. तर इथे आपलं पीठ पिशवीमध्ये मळून घेतल्याच्या नंतर परत एकदा परातीत काढून घ्यायचं आणि मळून घ्यायचं. आता एका पातेल्यात झाकून ठेवा, कारण आपल्याला हे पापड ना हे पीठ गरम असेपर्यंतच पटापट करून घ्यायचं. तरी पण जर तुमचं पीठ गार झालं तर काय करायचं, मग एक परत गरम पाणी करा. गरम पाण्यात हे पातेलं असं ठेवायचं आणि परत पीठ गरम करून घ्यायचं. हे बघू शकता गरम असतानाच घ्यायचे. लाटण्याचा वापर इथे तुम्ही करायचंच नाही. अशी एक प्लेट घ्यायची, छोटासा गोळा बनवायचा लिंबा एवढा आणि प्लेटने असे आपल्याला पापड्या इथे थापून घ्यायच्या. पटापट होतात ते. एक प्लॅस्टिकच्या पिशवीचा कागद घेतलेला आहे, असं चौकोनी आकारात कट करून घेतलेलं आहे. थोडंसं प्लॅस्टिकच्या कागदाला तेल लावायचं म्हणजे पापड्या चिटकत नाही आणि पटकनी निघतात. तर इथे बघू शकता तुम्ही या पद्धतीने मी इथे
प्लेटनीच करते. तुम्हाला प्लेटने नसेल जमेत, लाटण्याने लाटून घेतल्या तरी चालेल, पण प्लेटने काय होतं माहिती आहे का, पटकन होतं, वेळ कमी लागतो. तर इथे झाल्या आपल्या ह्या ऑलमोस्ट पापड्या बनवून तयार झालेल्या आहे. रात्रीच्या बनवलेल्या आहे, त्यामुळे रात्रभर फॅन खाली सुकतील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कडकडीत उन्हाला वाळून घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय पांढरं झालेलं आहे. थोडासा कलर असा पिवळसर येतोय, कारण आपण त्यामध्ये जिरी आणि ओवा घातल्यामुळे. आता वाळून तर घेतलेलं आहे, पण तळून सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते. बघू शकता किती छान फुलतात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, तळल्यावरती एकदम पांढरं शुभ्र दिसतात ते. अशा पद्धतीने आज आपण 1 किलो तांदळाच्या पिठाच्या इथे पापड्या बनवून घेतलेल्या. रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की बघू शकता. किती छान अशा खुसखुशीत आणि पांढरं शुभ्र झाल्या.